महिला सकाळी डोळे उघडताच इतरांसाठी जगायला सुरुवात करतात. ऑफिसची धावपळ, मुलांच्या शाळेचा टिफिन आणि अभ्यासाची जबाबदारी आणि सासरच्या वडिलांचे लक्ष ठेवणे, पतीला ऑफिसला पाठवणे आणि इतक्या जबाबदाऱ्यांनंतर महिलांचा स्वतःचा नंबर बहुतेक वेळा येतच नाही किंवा खूप मागे राहतो. जवळजवळ प्रत्येक महिला इतकी मेहनत आणि त्याग करते, पण आपण जेव्हा आई असतो स्वतःचं वाढलेलं पोट आणि वजन पाहिलं की मन आतून फाटतं. पण बहिणींनो, यात तुमची काही चूक नाहीये. आजकाल सर्वात जास्त महिला त्यांच्या वाढत्या वजन आणि पोटामुळे त्रस्त आहेत. कारण हे फक्त शरीराची गोष्ट राहत नाही. वाढलेले वजन हळूहळू आरोग्य बिघडवू लागते, आत्मविश्वास आणि मनाची शांती देखील हरवते. अनेक महिला चेहऱ्यावर खूप सुंदर असतात, त्वचा स्वच्छ आणि चमकदार देखील असते, कपडे छान जमतात, पण पोट आणि वाढत्या वजनाकडे पाहतात आत्मविश्वास एकदम संपल्यासारखा होऊन जातो. वाढत्या वजनासोबत थकवा, गुडघ्यांच्या वेदना, श्वासाचं तुटकं, हार्मोनल गडबड, साखर किंवा थायरॉइड यासारख्या समस्या शरीरात हळूहळू स्थिर व्हायला सुरुवात होते. महिला पूर्णपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, कमी खाणे, जंक फूड फूड टाळणे, चालणे, डायटिंग आणि व्यायाम करणे, तरीही वजन तसंच्या तसंच मस्त कमी होत नाही. तेव्हा प्रश्न उभा राहतो, शेवटी कमी कुठे राहते? आणि बहिणींनो, सत्य हे आहे की कमी तुमच्या मेहनतीत नाही, तर त्या रोजच्या सवयींमध्ये लपलेली आहे, ज्यांना तुम्ही निरपराध समजून स्वीकारत आला आहात. काही अशा गोष्टी आहेत ज्या प्रत्येक घरात रोज तयार होतात, ज्या हलक्या, आरोग्यदायी आणि ताकद देणाऱ्या समजल्या जातात, पण हळूहळू शरीरात चरबी जमा करतात. विशेषतः पोटाच्या आसपास ती चरबी जास्त जमा होते. पण कारण त्या घरच्या बनवलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे कोणी त्यावर शंका घेण्याचं कारणच येत नाही आणि घेत देखील नाही. पण मैत्रिणींनो, आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहोत. अशा 5 बनवलेल्या गोष्टी ज्या माणूस दिसतात, पण महिलांच्या वाढत्या वजनामध्ये सर्वात मोठा रोल बजावत आहे आणि ज्याची सत्यता आजपर्यंत बहुतेक महिला अनभिज्ञ आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि बाकीच्या यूट्यूब व्हिडिओंसारखे तुमचा वेळ वाया घालवत नाही. आमच्या व्हिडिओत कोणत्याही फालतू गोष्टी किंवा लांब कथांचा समावेश नाही आहे. फक्त पॉईंट टू पॉईंट माहिती असते, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत जास्त ज्ञान मिळेल. तरी कृपया, जर तुम्ही खरीच तुमचा आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवन सुधारायचे ठरवले आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिलांच्या वाढत्या पोट आणि वजनाची ही कारणं आहेत. त्यातली आपण आता एक एक करून कारणं पाहून घेऊयात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी चहा, कॉफी, बिस्किट, टोस्ट किंवा गोड काहीतरी. बहुतेक महिला सकाळी सकाळी याच नीच सुरुवात करतात. रिकाम्या पोटी गोड चहा शरीराला शुगरचा झटका देतो. वय वाढल्यावर शरीरात इन्सुलिन नियंत्रण करण्याची क्षमता कमी होते आणि शुगर हळूहळू पोटाच्या चरबीमध्ये बदलते. तर त्याच्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे पांढरे तांदूळ आणि जास्त गव्हाचं पीठ. सकाळी रोटी, दुपारी तांदूळ, रात्री पराठा, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स शरीरात शुगरमध्ये जलद बदलतात, जी एनर्जीमध्ये वापरली नाही तर चरबीमध्ये जमा व्हायला सुरुवात होते. हार्मोनल संतुलनही बिघडायला सुरुवात होते. कारण तिसरं, सायंकाळी खाल्लेली जंक फूडची जी भूक असते, जी क्रेविंग असते, ती टाईम असतो 4 ते 6 वाजता. शरीर थकलं असतं, मन फक्त थोडा आराम हवं असं मानतं. त्यावेळी चटपटा, कुरकुरा, बिस्किट्स किंवा तळलेले पदार्थ हातावर जातात. मेटाबॉलिझम हळूहळू संथ होत असल्यामुळे खाल्लेले पदार्थ चरबीमध्ये बदलतात
चौथे कारण म्हणजे गोड पदार्थ. थकवा, आनंद, व्रत किंवा सण यावेळी गोड नेहमी समाविष्ट असतो. 30 ते 35 वर्षानंतर शरीर गोड पचवण्यात आधीप्रमाणे सक्षम राहत नाही. गोड थकवा, आलस्य, उदासी वाढवतं. पाचवी कारण काय आहे? रात्री उशिरा आणि भरपेट जेवण करणं. रात्री खाल्लेलं जेवण शरीरासाठी ऊर्जा बनत नाही, थेट चरबीमध्ये बदलायला सुरुवात होते. जिद्दी पोटाची चरबी मुख्य लक्षण काय आहेत? लक्षण बनते. नीट झोप, हार्मोनल संतुलन, मेटाबॉलिझम सगळंच याने प्रभावित होतं. आता त्यावर उपाय काय? त्यावर सल्ला काय देण्याचा येईल? तर सकाळी उठताच कोमट पाणी, उकळलेले जिरे किंवा लिंबाचा रस घालू शकता. हलका पौष्टिक नाश्ता घ्या. त्यामध्ये तुम्ही घेऊ शकतात दलिया, ओट्स, मूग डाळीचा चिला, पोहा किंवा अंडे. तुम्ही नॉनव्हेज असाल तर. दुपारी संतुलित जेवण ठेवा. रोटी 1-2, भरपूर भाजी खा, थोडी डाळ, दही. संध्याकाळी हलके स्नॅक्स, भाजलेले चणे, मखाणे, फळे किंवा नारळ पाणी. रात्री हलकं जेवण करा. भाजी, सूप, एक रोटी आणि झोपेपूर्वी किमान 2 तास अंतर रोज 20 ते 30 मिनिट तरी चालायला हवं. हलकी व्यायाम किंवा योग या सवयी 5-6 महिन्यापर्यंत नियमित केल्या तर पोटाची चरबी कमी होते, वजन 5 ते 10 किलो घटते, ऊर्जा वाढते, आत्मविश्वास सुधारतो. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त काम करणारी, घर सांभाळणारी मशीन नाही आहात. तुमचं आरोग्य, आनंद आणि स्मित हे कुटुंबाच्या खुशीतली खरी नीव आहे. स्वतःला प्राधान्य द्यायला शिका, स्वतःची काळजी घ्यायला शिका आणि स्ट्रेसपासून दूर राहा. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे काय? खाण्याची गुणवत्ता ऑर्गॅनिक, शुद्ध आणि उत्तम असावी. क्रॅश डाएट्स, भुकेलं राहणं किंवा महागडे औषधोपचार नाहीत. फक्त सततची आणि योग्य सवय आवश्यक आहे. मित्रांनो आणि बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटल्यास चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबातच विसरू नका. स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि स्वतःची काळजी घेणं कधीही विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.